नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. जाहीर आवाहन. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकत धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की अहिल्यानगर महानगरपालिका व मेसई इन्फो सिस्टीम लिमिटेड 237 ओखला इंड इस्टेट नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महानगरपालिका हद्दीतील इमारती व मोकळ्या जागांच्या सर्वेक्षणाचे कामकाज आर्थिक वर्ष 2024-25 पासून सुरू करण्यात आलेले होते. सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून सर्वेक्षणाचे कामकाज पूर्ण झालेल्या भागातील मिळकतीचे मालमत्ता कर आकारण्याची सुधारित खास नोटीस वाटपाचे कामकाज सुरू आहे. सदर नोटीसमध्ये ज्या मिळकत धारकांचे इमारतीचे वाढीव वय, नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम, इमारतीच्या वापरातील बदल यांसह इतर बदल झालेले आहे अशा मालमत्ता धारकांना प्रस्तावित नवीन करयोग्य मूल्याच्या सुधारित खास नोटीस वाटपाचे कामकाज सुरू आहे. सदर नोटीसमध्ये करयोग्य मूल्य दर्शवले असून तो मिळकतीचा कर नाही, तो कर निर्धारित करण्यासाठी असणारे करयोग्य मूल्य आहे. सदरची सुधारित खास नोटीस वाटपाचे कामकाज करत असताना असे निदर्शनास आले आहे की मिळकत धारकांनी करयोग्य मूल्यास महानगरपालिकामार्फत आकारण्यात येत असलेले कराचे बिल असल्याचा समज होत आहे. वास्तविक तसे नसून निर्धारित करयोग्य मूल्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रकरण 8 मधील निर्धारित तरतुदीनुसार सर्वसाधारण कर व इतर कर एकत्रितरित्या 38% आकारण्यात येत असतात. अहिल्यानगर महानगरपालिकेने मालमत्ता करांच्या दरात कुठलीही वाढ केलेली नसून इमारतीच्या धारकांना देण्यात आलेल्या सुधारित खास नोटीसमध्ये प्रस्तावित करयोग्य मूल्यावर करिता हरकत घेण्याचे अधिकार प्राप्त आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 1 ते 4 येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान वाजेपर्यंत जिथे मिळकत अस्तित्वात आहे त्या प्रभाग कार्यालयात हरकती स्वीकारण्यास येत आहे. तसेच प्रत्येक हरकत घेणाऱ्या मिळकत धारकाचे हरकती अर्जाची सुनावणी होऊन त्याचे समक्ष म्हणणे ऐकून अंतिम कर आकारणीचे मागणी बिल कायम आकारण्यात येईल. तसेच मिळकत धारकांची प्राप्त सुधारित खास नोटीस बाबत कुठलीही शंका असल्यास मालमत्ता कर आकारणी विभाग येथे समक्ष संपर्क करू शकता. तरी मिळकत धारकांनी वाटप करीत असलेले नोटीस स्वीकारून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.